आपल्या कवठे महांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा, सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव, मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण, पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन, श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा चमत्कार। ट्रॅक्टर ट्रॉली परत आली। विकलेली ट्रॉली परत पोलीस ठाण्याच्या आवारात आल्याने चोरीच्या कारभाराला दुजोरा। पोलीस खात्याला पुन्हा एकदा बदनामीचा डाग। पूजा पाठ करणाऱ्या स्वामी महाराजांच्या उद्योगाची चर्चा। पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील कोणती कारवाई करणार? पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस खात्याची बदनामी थांबविणार का? उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या कार्यक्षेत्रात असले उद्योग करण्याचे धाडस कसे झाले? पैलवान सुनील साळुंखे यांच्या कारवाईकडे महाराष्ट्राचे लक्ष। कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात पुन्हा एकदा चमत्कार घडल्याची घटना उघडकीस आलेली असून महसूल विभागाची परस्पर पोलीस कर्मचाऱ्यांनी विकलेली ट्रॉली पोलीस ठाण्याच्या आवारात अवतरलेली आहे। 50,000 रुपयांचा सौदा करून विकण्यात आलेली ट्रॉली परत आल्याने या घटनेला स्वतः पोलिसांनीच पुरावा दिलेला आहे। पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर व निवृत्त पोलीस कर्मचारी कावरे यांच्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे कोणती कारवाई करणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी पैलवान सुनील साळुंखे यांच्या कार्यक्षेत्रात नको ते उद्योग करण्याचे धाडस पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेच कसे अशी चर्चा असून शिस्तबद्ध, प्रामाणिक व नियमानुसार आपल्या पैलवानकीच्या आखाड्यात बेशिस्त वागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कोणता डाव टाकणार हे पाहणे महत्वाचे आहे। कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात महसूल विभागाने 2022 या सालामध्ये शिरडोन गावातील जितेंद्र मंडले या तरुणाची ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करून लावलेली होती। जितेंद्र मंडले हे वारंवार ट्रॅक्टर व ट्रॉली सुस्थितीत आहे का पाहण्यासाठी जात होते। गेल्या काही दिवसांपूर्वी ते पोलीस ठाण्याच्या आवारात गेले असताना त्यांना आपली ट्रॉली दिसून आली नाही। आमची ट्रॉली पोलीस ठाण्याच्या आवारात नाही म्हणून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून याबाबत महसूल खात्याला विचारा असे सांगून तक्रारदाराला पिटाळून लावले होते। यानंतर जितेंद्र मंडले यांनी थेट सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना शनिवारी भेटून आपली कैफियत मांडली होती। ट्रॉली पोलीस ठाण्याच्या आवारातून परस्पर विकल्याची तक्रार जिल्हा पोलीस प्रमुखांकडे झाल्याने पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर व निवृत्त पोलीस कर्मचारी कावरे यांची टीम हडबडलेली होती। याबाबत काल रविवारी के मराठी न्यूज वर वृत्त प्रसारित झाल्याने स्वच्छ प्रतिमा असलेल्या सांगली पोलिसांच्या खाकी वर्दीवर डाग लागलेला होता। महसूल विभागाने जप्त केलेली ट्रॉली पोलीस कर्मचाऱ्याने 50,000 रुपयाला विकली गेली आहे अशी चर्चा सांगली जिल्ह्यात झाली। या घटनेची चर्चा झाल्यानंतर कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस मुद्देमाल जप्त करून ठेवलेल्या वाहन ठिकाणावर चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली दिसून आली। यामध्ये ती ट्रॉली 2022 सालामध्ये जप्त करण्यात आली होती। ती ट्रॉली नवी कोरी असल्यासारखी दिसून येत असून त्याचा वापर केल्याची देखील स्पष्ट झालेली आहे। तसेच या ट्रॅक्टर ट्रॉलीची दोन्ही चाके काही वेळांपूर्वी काढून ठेवलेली आहेत व ते चोरीला गेलेले आहेत हे स्पष्टपणे दिसून येते। पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आलेल्या गाड्यांच्या साहित्याची चोरी होते हे देखील विशेष आहे। तसेच 3 वर्षांमध्ये एका जागेवर उभी असलेली ट्रॉली याला ऑइल पालिश करून ठेवल्याचे देखील दिसून येत आहे। एका ठिकाणावर पडलेली ट्रॉली पूर्णपणे सडलेली असते व त्यामध्ये कचरा स्पष्टपणे दिसून येत असतो। मात्र ही ट्रॉली काही वेळांपूर्वी आणून लावलेली आहे हे दिसून येते। ट्रॉली गवतामधून आणून लावल्याचे चाकाचे उरण देखील त्या ठिकाणी दिसून येतात। याचाच अर्थ असा आहे की चोरीला गेलेली ट्रॉली आणून लावण्यात आलेली आहे असे स्पष्टपणे दिसत असताना पोलीस अधिकारी कारवाई का करीत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे। सांगली जिल्ह्याची पोलीस प्रतिमा राखण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे,
उपविभागीय पोलीस अधिकारी पैलवान सुनील साळुंके प्रयत्नशील असतात. अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्या पोलीस कर्मचारी राजेंद्र मानवर व निवृत्त पोलीस कर्मचारी कावरे यांच्यावर कारवाई होणार का, अशी चर्चा आहे. ट्रॅक्टर ट्रॉली पोलीस ठाण्यात आणून लावत असताना पोलीस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्ही बंद करण्याचे काम वादग्रस्त पोलीस कर्मचारी, त्याचा सहकारी, पूजा पाठ करणारा स्वामी जसे काम करतो तसे काम महाराजांनी केले आहे, अशी चर्चा शहरात आहे. पोलीस खात्याला बदनामीच्या उंबरड्यावर उभा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गेल्या 2 दिवसापासून कारवाई का होत नाही, याची चर्चा रंगलेली आहे. पूजा पाठ करून आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करणाऱ्या स्वामी महाराजांची देखील चर्चा रंगलेली आहे. कुरघोडीची पूजा करून सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना वैताग आणणाऱ्या स्वामी महाराजांवर देखील कारवाईची टांगती तलवार पूजा पाठ बंद करणार का, या चर्चेला उधाण आलेले आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात. आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण. अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य. आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य. मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री. उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार. शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.